हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आता ना सकाळचे 11 वाजले आहेत. स्वयंपाक वगैरे झाला, धुणं भांडी जी काही घरातली माझी डेलीची कामं होती ती मी सर्व आटोपली. मग नंतर ना मी आता वरच्या रूममध्ये आलेले आहे. तर शौरला पण ना मी स्कूलला वगैरे पाठवलं आणि नंतर बघा इथे ना मी वरच्या रूमची साफसफाई करायला घेतलेलं आहे. डेली तर आपण काय करतो की हलकंसं असं झाडू मारून घेत असतो. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय. तर इथे ना टेबल आहे आणि त्या टेबलावरती कम्प्युटर असतो आमचा आणि ही शौर्याची औषधं वगैरे असतात ती पण मला ना लागायचे न लागायचे सर्व वेगवेगळं करते. आणि आता बघा तुम्ही पाहू शकताय मी ना जाळ्या वगैरे काढून घेतलेल्या आहेत. आणि इथे बघा तुम्हीला दिसतच असेल फरशीवरती किती जाळ्या पडलेल्या आहेत. ते मी नाही ते ना टेबल वगैरे आवरून घेतलं आणि लगेच मी झाडू पण मारायला घेतलेला आहे. कारण सकाळी कसं आपण घाई गडबडमध्ये ना आवरून बाहेर पडत असतो आणि आपले डेलीची कामं सकाळचं रुटीन वगैरे करत असतो. तर डेली आपण हलकंसं असं वरून झाडू मारतो. पण मी आठवड्यातून एकदा तरी मी अशी ना छान अशी सखोल ना क्लिनिंग करत असते. तर जाळ्या वगैरे काढणं आणि फरशी वगैरे पुसणं हे तर व्यवस्थित मी 8 दिवसातून एकदा ना अशी डीप क्लिनिंग करत असते. तर आपल्यालाच ना म्हणजे कुठल्याही आजारापासून आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपणही चांगलं राहतो. नाहीतर गबाळ घरामध्ये पसारा इकडे तिकडे कपडे अस्ताव्यस्त पडले तर आपल्यालाच मन आपलं चिडचिड होतं आणि आपल्यालाही म्हणजे बाहेर जर आपण काय की असं काय वाटत नाही, पण घरातलं तर आपल्याला स्वच्छ पाहिजे. पण कुठल्याही रोगराई पसरत नाहीत. बघा इथे तुम्ही पाहू शकताय खिडक्या वगैरे मी सर्व झटकून घेतलं आणि ते धूळ वगैरे भरपूर पडलेली होती. पडलेला आहे चटईवरती ठेवून दिले आणि इकडे शौर्य ना सर्व खेळणी टाकलेलं आहे. इकडे तिकडे व्यस्त पडलेलं आहे. चला एवढं मी स्वच्छ आवरून वगैरे घेते, कारण वेळच नाही भेटला. 2-3 दिवस संक्रांती वेळेस ना सगळीकडे पसाराच पडलेला आहे. ह्या साड्या वगैरे तशाच पडल्यात. घडी वगैरे घालून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकता बरं का, एवढी सारीच खेळणी ना शौर्यची पडलेली आहेत. आता ते मला सर्व उचलून ठेवावं लागतं, कारण मुलं घरात असले की असंच होतं आहे. इथे बघा तुम्ही पाहू शकताय या पोत्यामध्ये पण मी भरून ठेवलेले आहेत. एवढी खेळणी भरून ठेवते. आणखीन थोड्याशा तर जाळ्या इथे ना वगैरे मी आता मारायच्या आहेत. या दुसऱ्या रूममध्ये आलेलं आहे. तिकडची रूम मी साफसफाई केली आणि ही दुसरी रूम आहे. तर म्हटलं आता चला खूप दिवस झाले, 8-10 दिवस झाले झाडं वगैरे काहीच काढल्या नव्हत्या आणि इकडे ना शौर्याची खेळणी इकडे तिकडे पडलेले असतात. माझी पण तब्येत बरी नाही आहे, 2-3 दिवस झाले. तुम्हाला माझ्या आवाजावरून समजतच असेल. तर म्हटलं कसं आज व्हिडिओला गॅप घ्यावं, म्हटलं आता चला नको म्हटलं हे जर गॅप झालं की आपले सर्वजण वेट करत असतात व्हिडिओ पाहण्याची. म्हटलं आता थोडंसं लेट का होऊ द्या उशिरा, पण तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोचला पाहिजे म्हणून मी ना माझी थोडंसं मला टॉन्सिलचा त्रास वगैरे आहे म्हणून 2-3 दिवस झाले माझी तब्येत बरी नाही आहे. मग मी आज थोडंसं बरं वाटू लागलं की मी लगेच इथं ना मी रूमचं क्लिनिंग पण करायला घेतलं. इथे बघा तुम्ही पाहू शकता शौर्याची खेळणी काय कागदं वगैरे जे काही गोळा वगैरे करतो ना शौर्य काही फेकू देत नाही. म्हटलं आज चला जे काही लागत नाही त्याची कागदं ही खेळणी मुडकी तुडकी सर्व मी बाजूला करून ठेवले. तर खूप छान आहे तर तो खेळतो बरं का या रूममध्ये. आणि इथे बघा आणि सायंकाळी वगैरे 1-2 तास बाहेर खेळतो. स्कूलवरूनही तो 2:30 वाजता आल्यानंतर 1 तास अर्धा तासही बसत नाही. आल्यानंतर लगेच हातपाय तोंड धुतले की परत बाहेर खेळायचं. मग इथे ना 2-3 दिवस झालं भरपूर त्याने ना खेळणी वगैरे टाकली होती इकडे तिकडे. मी ती सर्व आवरून घेतली, पण काढायला वेळ लागत नाही. पण ठेवायला मला आता ना नाही म्हटलं तरी अर्धा तास तरी लागलेला आहे. तरी पण मी ना खूप अशी गडबडीत मी सर्व कामं आटोपली, कारण माझीच तब्येत नाही आहे म्हटलं आताच बरी नाही आहे. तर चला असो. तरी ते ना मशीनवरती पण भरपूर सारी कपडे खुर्चीवरती कपडे पडलेले असतात. ते मी ते ना कपडे वगैरे घडी घालून घेतले आणि आज घडी घालते, परत 2-3 दिवस छान असतं. परत आहे त्या अवस्थेमध्ये आपल्या चेअरवरती कपडे, टेबलवरती कपडे, मशीनवरती कपडे, सगळीकडे कपडे होतात. तर म्हटलं आज चला सर्व ही कपड्यांचा ढीग आहे ना हे एवढी घडी घालून घेऊया आणि आपल्यालाही छान वाटतं बरं का, मन प्रसन्न वाटतं. आपल्या रूम जर स्वच्छ आणि क्लिनिंग असेल तर आपल्यालाही मन. एवढा सारा कचरा निघालेला आहे, कारण शौर्य कसं करतो की नाही खेळणी सर्व तसं ठेवून देतो आणि तिकडे बघा उभारलेला आहे जाऊन. तर इथे बघा कचरा एवढा सारा पडलेला आहे. तर चला आणखीन एवढं ना स्वच्छ झाडू वगैरे मारून घेते. आणि 8 दिवसातून एकदा मी अशा वरच्या रूमची ना डीप क्लिनिंग करतच असते. तर इथे बघा कचरा किती आलेला आहे. तर आपली रूम जर स्वच्छ असेल आपणही नीट राहतो, आपलं आरोग्यही चांगलं राहतं. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता कचरा नाही म्हटलं तरी भरपूर निघालेला आहे. आणि हे शौर्याची शूज वगैरे म्हणजे त्याचे स्कूलनुसार
आणि वेनसड्याला वेगळं असतं, म्हणून त्याचे 2-3 असे शूज इथे आहेत. ते स्वच्छ मी धुवून वगैरे ना इथं आतमध्ये ठेवले होते. कारण इथे बघा कचरा तरी एवढा साचलेला आहे. पटकन हे रूम्स पण मी झाडू मारून घेते. शौर्य शूट घेतोय बरं का. थोडासा कॅमेरा इकडं तिकडं होत असेल, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. शौर्य आणि शौर्याच्या मित्रांनी ना माझं शूट घेतलेलं आहे. खरंच खूप छान वाटलं बरं का. एवढे छोटे छोटे मुलं आहेत तरी पण त्यांना जमेल तेवढं त्यांनी ना प्रयत्न केलेला आहे हे बरं का शूट करण्याचा. तर इथे बघा मी सर्व कचरा ना घरातला ना बाहेर आणलेला आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मग अशी खेळणीची अवस्था कशी झाली होती आणि आता मी व्यवस्थित ठेवून दिले सोफ्यावरती आणि सोफ्याच्या खाली. तर मला एवढं झाडूनच दम आलाय बरं का. कारण खूप वेळ लागतो बरं का ही आवरायला. काढायला 1 मिनिट पण लागत नाही, पण आवरून ठेवायला ना बराच मला अर्धा तास तरी लागला एवढी शौर्याची खेळणी वगैरे आवरून ठेवून. आणि इकडे ना मग अशी मशीनवरती कपडे होते ना, ते खाली दाखवले होते तुम्हाला, ते पण मी त्यानं कपडे व्यवस्थित घडी घालून ठेवलेले आहेत. छान वाटते बरं का असं स्वच्छ वगैरे घर असले की. इथे बघा तुम्ही पाहू शकताय. आणखीन फरशी पुसायची बाकी आहे, नंतर पुसेन थोड्या वेळाने फरशी. आणि इथे बघा एवढा कचरा आता एवढा भरून डस्टबिनमध्ये टाकून देते. आता ना संक्रांत झाली तर उन्हाळा थोडासा जाणवू लागतो. तर इथे बघा आता ना 12-12:30 वाजले आहेत तरी माझ्या पायाला चटके बसू लागलेले आहेत. कारण टेरेसवरती पायाला चटके बसत होते आणि टेरेस पण मी झाडू मारून घेतलं. कारण वारा वगैरे सुटलं ना खूप धूळ पडते. आणि ते बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये अशी धूळ किती निघते ते मातीची. आणि इकडे कागद वगैरे सर्व गोळा केलं आणि ते कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवलं ते कचरा. तर आता चला हे सर्व झाडू मारून घेतलं मी. आणि टेरेसवरती मी डेली टेरेस झाडू मारतेच. आणि आज म्हटलं आता चला पूर्ण असं छान असं डीप क्लिनिंग करून घेऊया. आणि म्हणजे बाहेरचं साईड वगैरे कंपाऊंड वगैरे आहे ना त्याच्यावरती पण भरपूर धूळ साचते. तर मी काय करते की ते झाडून असं मारलं की ते धूळ ऑटोमॅटिक निघून जाते. तर आता मी कचरा नेऊन ना त्या कचऱ्याला जाळ वगैरे लावून घेते, त्याची विल्हेवाट करते. कारण कचरा जर तसं ठेवला ना तर परत मग खूपच असं कागद इकडे तिकडे उडून जातात. मग मी काय करते कागद वगैरे असलं ना पटकन त्याला ना त्याची विल्हेवाट लावून देते. तर झाली वरच्या रूमची क्लिनिंग झाली, टेरेस स्वच्छ झालं. तर इथे बघा मी बाबांनी काल ना मळ्यातील माती आणली होती, तर इथे आजी बाग स्वच्छ करायला घेतलेलं आहे. तर मी वरती दोन्ही रूम स्वच्छ करेपर्यंत ना आजीने बघा खूप छान आहे त्यांना बाग पण स्वच्छ केलेले आहेत फुलांचे झाडातले. तर आता मी ना काल एक रोप आणलं होतं ह्याचं काय म्हणतात गुलाबाचं. तर बाबांनी छान इथे मळ्यातलं माती वगैरे आणलेलं आहे. तर इथे मी आता रोप लावून घेते. बघूया, मी खूप वेळानं रोपं आणलेले आहेत गुलाबाचे, 3-4 वेळा रोपं आणले पण ते काय आपल्यात लागलंच नाही. तर आता बघू हे लावून घेते, बघू येते की नाही आहे. म्हणजे किती 100ला सांगितलं होते ते दादांनी, म्हणजे विकत होते चालत, त्यांच्या डोक्यावरती टोपली होती. म्हटलं आता चला विचारून बघूया. मग ते अगोदर 100ला सांगितले, मग मी नंतर 50ला मागितलं तर ते दादांनी 50ला दिलं. खूप छान असं नाहीचं झाड आहे गुलाबाचं. हे बघा, तर हे आहे झाड आपलं ह्याचं झाड आहे जास्वंदीचं. आणि ते आहे ओव्याचं झाड आहे. तर खूप छान फुटलेलं आहे. तर आहे जुनं तेच माझ्याकडं, मी त्याच्यामध्येच लावून घेते. तर याचं वरचा कागद काढला मी आणि या कुंडामध्ये ना थोडीशी माती भरलेली आहे. तर ठेवून देते आणि छान आता ना थोडी थोडी माती टाकून घेते. बघूया हे तरी रोप येते का गुलाबाचं छान. तर इथे ना ऑलरेडी माझ्याकडे एक कुंडा होता, त्याला भरपूर त्याच्यामध्ये म्हणजे चिखल माती वगैरे साचली होती, ते बाजूला काढून मी तसंच इथं ठेवून दिलेलं आहे. आणि हा बघा गुलाब आहे, रेड कलरचा आहे, खूप छान वाटलं. तर चला गुलाब लावून घेतलं. आणि हे चाफ्या आहे, चाफाही लावून घेते आता मी, कारण बाहेर पण 2-3 आहेत चाफ्याची झाडं. तर इथे एक रोप आहे, तर हे पण लावून घेऊया. तिथं कसं चिक्कू आणि ह्याचं झाड आहे ना आंब्याचं, इथं जास्तीचं झाडं लावत नाहीत पुढे. कारण शौर्य काय करतो की इथे खेळताना ना तो झाडं सर्व उपसला जातो. मग आता मला बोलत होता की मम्मा मी झाडं काही उपसणार नाही, मोडणार नाही, तोडणार नाही, असं त्याचं चालू होतं. बरं म्हणलं, म्हणून मी ते ना ते चाफ्याचं झाड लावून घेतलेलं आहे. तर आपल्याकडे ऑलरेडी ना व्हाईट कलरचा चाफा आहे पण पिवळा नाही आहे. बघू आता पिवळा एक आणून लावेन. तर चला दोन्ही आता ना रोपं लावून घेतली आणि पाणी वगैरे घातलं त्या रोपांना, छान वाटलं बरं का. आणि इथे ना शौर्यचा मित्र व्हिडिओ घेतोय, इतक्या वेळ शौर्य घेत होता. पण लहान मुलंच आहेत छोटे छोटे, पण खूप छान त्याने ना इथं शूट घेत होते बरं का माझा. तर इथे बघा मी कुंडामध्ये ना अगोदर लावलेली जास्वंद आणि
ओव्याचं झाड होतं ना, रोप छोटंसं, त्यालाही पाणी ओतून घेतलं आणि गुलाबालाही पाणी ओतलेलं आहे. चला आता व्यवस्थित वरती ठेवून देऊया कंपाऊंडरवरती. ते ठेवून दिलं आणि नंतर फ्रेश वगैरे झाले आणि ते ना सायंकाळच्या 4 वाजलेले आहेत. तरी ते मी चहा बनवला आणि थोडंसं ना माझी तब्येत बरी नाही आहे म्हणून मी थोडंसं आल्याचा चहा बनवलेला आहे. तर चला 1 कप आता चहा घेऊया आणि इथे ना सर्वांना मी चहा वगैरे दिला आणि मी पण थोडा घेतलेला आहे चहा. आणि नंतर इथे मी स्वयंपाकामध्ये अगोदर कणिक वगैरे मळून ठेवली होती. नंतर इथे चपात्या बनवून घेतलेल्या आहेत छान अशा. तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त. तर आज भाजीला काय बनवा हा प्रश्न होता. तर इथे ना मी 4-5 अंडे उकडून घेतले होते. तेच आता मी अंड्याची आमटी बनवणार आहे. तर इथे तुम्हाला दाखवते अंड्याची रेसिपी. ते काळा मसाला घरगुती आणि बॅडगी तिखट आणि थोडंसं गरम मसाला घेतलेला आहे आणि थोडासा ना अंडा मसाला घेतलेला आहे आणि तिनं कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेलं आहे आणि थोडंसं खोबरं. तर खोबरं, लसूण, कोथिंबीर मी याची पेस्ट बनवणार आहे आणि ते चवीपुरतं मीठ घेणार आहे. तर चला अंड्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते. तर इथे ना मी अगोदर ना मी कोथिंबीर आणि लसूण ना मी मिक्सरला वाटून घेते. तर इथे ना मी मिक्सरला वाटून घेते आणि आता छान अशी ना अंड्याची भाजी बनवते. तर ना मी इथे ना मिक्सरला लावून घेतलं कोथिंबीर, लसूण आणि खोबरं. तर चला छान आता ना 2-3 मिनटं फिरून घेतलं मिक्सरला. तर बारीक त्याची पेस्ट झाली. तर इथे ना मी अंडे वगैरे सोलून घेतलं आणि त्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे मी त्यात घेतलेलं आहे. लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याची पेस्ट बनवलेली आहे. तर चला छान इथे ना आपण भाजी बनवूया. तर इथे ना माझ्याकडून ती क्लिप चुकून डिलीट झालेली आहे अंड्याची भाजी बनवायची. तर त्याबद्दल सॉरी बरं का. आणि डिरेक्टली मी तुमच्याशी नाही ते भाजी तयार झाल्यानंतर मी शेअर करते. तर अगोदर तेल घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं ना आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घातली आणि नंतर काळा मसाला आणि घरगुती काळा मसाला आणि थोडंसं बॅडगी तिखट, गरम मसाला आणि अंडा मसाला टाकून ना छान अशी भाजी फोडणी दिली आणि नंतर ना त्याच्यामध्ये अंडा तेलामध्येच फ्राय केला आणि नंतर मी अंडा फ्राय केल्यानंतर ना चवीपुरतं मीठ टाकलं आणि इथं बघा आपल्याला मी थोडंसं म्हणजे 1-2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. तरी ते छान अशी ना आपल्या अंड्याची भाजी तर्री छान चमचमीत तयार झालेली आहे बरं का. नेक्स्ट टाईम मी तुमच्याशी ना त्या अंड्या रेसिपीची फुल व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन. तर इथे ना तुम्ही पाहू शकता आमची जेवणं वगैरे झाली, किचन ओटाही क्लीन केला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब